सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांद मातला भाग 187. आता सकाळी सकाळी शशीनं चंद्राला सरप्राईज दिलं. तिच्यासमोर आला आणि चंद्रा त्याला बघून धक्का बसून बेशुद्ध पडली आणि शशीनं तिला बेडवर हळूच झोपवली. तिच्या तोंडावर त्यानं पाणी शिंपडलं, पण तरीही चंद्रा शुद्धीवर आली नाही आणि शशी घाबरला. मग त्यानं मा बाबा असं म्हणून हाक मारली. तसे बाहेरच उभा असलेले रविशेठ आणि त्यांची पत्नी धावतच रूममध्ये आले आणि त्यांनी बेशुद्ध पडली चंद्रा बघितली आणि डॉक्टरांना कॉल केला. आता डॉक्टरसुद्धा ताबडतोब आले आणि त्यांनी तिला चेक केली आणि म्हणाले, बहुतेक यांना कसला तरी धक्का बसला आहे. त्या प्रेग्नंट आहेत आणि अशा अवस्थेत त्यांना असा धक्का सहन होणार नाही हे कळायला हवं होतं तुम्हाला. आणि नक्की कसला धक्का बसलाय हे तुम्ही सांगू शकाल का? तसा शशी आता ओशाळला आणि त्याला फार वाईट वाटलं. तो करायला गेला एक आणि झालं भलतंच. आणि तो चंद्राच्या चेहऱ्याकडे खूप काळजीनं बघत होता. आणि रविशेठ म्हणाले, डॉक्टर, ते आम्ही बघू, तुम्ही फक्त ती शुद्धीवर येईल इतकं करा. मग डॉक्टरांनी सांगितलं, थोड्या वेळात त्या शुद्धीवर येतील आणि काळजी घ्या असं म्हणून निघून गेले. आणि सगळेच चंद्रा शुद्धीवर येण्याची वाट बघायला लागले. आणि इतक्यात सचिन, कस्तुरी, मालन आणि पांडूसुद्धा आले. आणि समोर शशीला जिवंत आणि सही सलामत बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आणि हे आपण काय बघतोय असं त्यांना वाटलं. आणि आता शशी चकित होऊन बघणाऱ्या पांडूकडे बघून म्हणाला, दिलीप कुमार, असं काय बघतोस? अरे मीच आहे. तसं पांडू धावत गेला आणि त्यानं शशीला मिठी मारली आणि कडकडून भेटला आणि खूप रडायला लागला आणि म्हणाला, छोटे शेठ, खरं खरं सांगा, काल तुम्हीच हाक मारली होती ना मला दिलीप कुमार म्हणून? मला असाच भास नाही होणार? आणि शशी म्हणाला, हो, तो मीच होतो. इतके महिने मी तुमच्या आसपासच होतो, पण तरीही तुमच्यासमोर आलो नाही. तुम्ही माझी आठवण काढून झुरत आहे, रडत आहे हे मला दिसायचं, पण मी मुद्दाम समोर नाही आलो. आणि आता सचिनही शशीच्या गळ्यात पडून खूप खूप रडला आणि म्हणाला, शेवटी देव तारी त्याला कोण मारी हेच खरं. आमचे छोटे शेठ अमर आहेत, ते आम्हाला सोडून कधीच नाही जाऊ शकत. आणि शशीची नजर मालन आत्याकडे गेली आणि तिचे डोळे पाण्यानं भरून आले होते. आणि तिला तर आनंदाच्या भरात काही बोलताच येत नव्हतं. ती फक्त डोळे भरून त्याला बघत होती आणि त्याची मनातल्या मनात दृष्ट काढत होती. शशी फक्त तिचा भाचा नव्हता, तर तिच्या लेकीचं सौभाग्य होता आणि त्याला जिवंत बघून ती भारावून गेली होती. आणि शशी तिच्याकडे गेला आणि म्हणाला, आत्या, कशी आहेस असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली. मालन रडत म्हणाली, जिवंत आहे हे नशीब. शशी बाळा, हे काय झालं होतं? हे कसलं विचित्र स्वप्न होतं की काय? मला काहीच कळत नाही. तू इतके दिवस होतास कुठं आणि तू जिवंत कसा? आणि मग ती चिता कोणाची होती असं म्हणून मालन रडायला लागली. आणि शशीनं सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्हा सगळ्यांनाच खूप प्रश्न पडले आहेत, मला कळतंय, आणि मी ही सगळं सांगणार आहे. आणि आणखीन कोणीतरी तुम्हाला भेटायला येणार आहे. ते आल्यावर सगळा खुलासा होईल. इतक्यात चंद्रा शुद्धीवर येत होती आणि रविशेठ म्हणाले, अजित बेटा, तू आत्ताच तिच्यासमोर येऊ नकोस, नाहीतर पुन्हा तिला चक्कर येईल. तू थोडा बाजूला हो. मग शशी पडद्याच्या मागे लपला आणि चंद्रा शुद्धीवर आली आणि पुन्हा बावचळल्यासारखी करत म्हणाली, बाबा, आई, मा, मला आता शशी दिसला. शशी होता का इथं? शशी कुठे आहेस तू? बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी पाहिले त्याला. तशी मालन चंद्राजवळ गेली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली,
चंद्रा बाळा, सावर स्वतःला, धीर धर. चंद्रा पुन्हा एकदा म्हणाली, आई माझ्यावर विश्वास ठेव ना गं. खरंच अगं मी शशीला बघितलं. मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते की मी त्याला बघितलं. मी माझ्या बाळाची खोटी शपथ तर घेणार नाही ना. मग रविशेठ म्हणाले, हो चंद्रा बेटा, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. पण आधी तू शांत हो आणि श्वास घे बरं. बघ तुला चक्कर आली आणि आम्ही सगळे तुझ्या भोवती गोळा झालो. आणि आता तू जर शांत होशील तर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. चंद्राने आता जोरजोरात श्वास घेतला आणि ती शांत झाली. मग तिला पाणी दिलं आणि तिला बरं वाटलं. आणि मग मा म्हणाल्या, चंद्रा बेटा काय म्हणत होतीस तू ते शांतपणे सांग. कसलीही गडबड करू नकोस आणि दचकायचं अजिबात नाही. मग चंद्रा सांगायला लागली की मा, मी आंघोळ करून आरशासमोर आले. मी स्वतःला आरशात बघितलं. मग नंतर मला आरशात बघू वाटलंच नाही आणि मी आरशाकडं पाठ केली. आणि इतक्यात माझ्या पोटावर एक हात आणि डोळ्यावर एक हात होता त्याचा. आणि रात्रीसुद्धा असंच झालं माझ्यासोबत. रात्री मी त्याचा हात पकडला होता, पण काय माहीत तो कुठे गायब झाला. पण आता सकाळी तो मला म्हणाला, चंद्रा मी शशी आहे. आणि त्यानं माझ्या डोळ्यावरून हात काढला आणि मला चक्कर आली त्याला बघून. आई बाबा मा, मी खरं बोलते. खरंच माझ्यासमोर शशी होता. हा माझा भास नव्हता. माझ्यावर विश्वास ठेवा. आणि रविशेठ म्हणाले, हो चंद्रा बेटा, खरंच तुझा तो भास नव्हता. तुझा शशी परत आलाय आणि आता तो पुन्हा कधीच कुठेच तुला सोडून जाणार नाही. आणि चंद्रा पुन्हा चकित होऊन काहीशी उत्साहानं म्हणाली, शशी परत आलाय? बाबा कुठे आहे तो? मग माझ्यासमोर का येत नाही? तुम्ही मला दिलासा देण्यासाठी खोटं तर बोलत नाही ना? पण मी सुद्धा त्याला बघितले. मग तो माझ्यासोबत असा करतोयस का? तो मला का भेटत नाही? त्याला कळत नाही का मी त्याच्याशिवाय अपूर्ण आहे? मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही हे त्याला का कळत नाही? असं म्हणून चंद्रा पुन्हा ओंजळीत चेहरा लपवून रडायला लागली. आणि रविशेठनी सगळ्यांना इशारा केला आणि सगळे बाहेर गेले. दरवाजा लावून घेतला आणि मग पडद्याच्या मागे लपलेला शशी बाहेर आला. आता मात्र तिला कसलाही धक्का न देता, सरप्राईज न देता शांत आवाजात म्हणाला, चंद्रा मी आलो. चंद्रा तुझा शशी आला. आणि चंद्रानं त्याचा आवाज ऐकला आणि हा भास नाही तर ही हकीकत आहे हे तिच्या लक्षात आलं. आणि तिनं चेहऱ्यावरचे हात काढून वर बघितलं आणि समोर शशीला बघून ती थक्क झाली आणि अस्वस्थ झाली आणि तिच्या डोळ्यातून तिचे अश्रू गालावर ओघळायला लागले. इतक्यात शशी तिच्यासमोर सरकला आणि तिचं डोकं पकडून त्याच्या हृदयाशी लावलं आणि म्हणाला, बास चंद्रा, आता आणखीन रडायचं नाही आणि काही चकित होण्याची सुद्धा गरज नाही. मीच आहे तुझा शशी. आणि चंद्रा आता त्याच्या मिठीत होती आणि तिनं खात्री करून घेतली की तो शशीच आहे. त्याच्या हृदयाचे ठोके तिला वारंवार सांगत होते आणि ती कान देऊन ऐकत होती की तो शशी आहे. तिनं त्याला आता मिठी मारली आणि खूप खूप रडायला लागली. शशीसुद्धा खूप रडत होता. आजपर्यंत कधीच रडला नाही इतका रडला. आणि मग त्यानं तिला सावरलं आणि म्हणाला, सॉरी. गेले काही महिने तुला इतकं दुःख दिलं त्याबद्दल सॉरी. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल सॉरी जी तू एकटीने फेस केली. मग मी काय करू? माझाही नाईलाज होता आणि तुम्हा सगळ्यांपासून दूर जाणं आणि मी मेलो हे सिद्ध करणं गरजेचं होतं म्हणून मी लपून बसलो. आणि चंद्रा काहीच न कळून म्हणाली, म्हणजे असला काय नाईलाज होता तुझा जे तू मलाही नाही सांगितलं की तू जिवंत आहे? शशी तुला काहीच कसं वाटलं नाही हे करताना? तुझ्या मरणाची बातमी माझ्यापर्यंत आली आणि मी कशी राहील तुझ्याशिवाय असा एकदाही विचार का नाही आला तुझ्या मनात? शशीनं तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. तिथली चंद्रकोराची टिकली घेऊन तिच्या कपाळावर लावत म्हणाला, माहीत होतं तुला खूप त्रास होईल हे माहीत होतं, पण तरीही माझा ठाम विश्वास होता की माझी वागीण हे दुःख पचवणार. चंद्रा तू या वाघाची बायको आहेस आणि आपलं येणारं बाळसुद्धा वाघाचा बछडा असेल, लक्षात ठेव.
आता रडू नकोस, हस बरं, असं म्हणून तो तिच्या ओठांकडे गेला. तसं चंद्राच्या पोटातल्या बाळानं पोटातूनच लाथ मारली आणि शशी चंद्राच्या खूप जवळ चिकटलेला असल्यामुळे शशीला सुद्धा ती पोटातली हालचाल जाणवली. आणि शशी हसून म्हणाला, अरे बापरे, छोटे शेर तर आत्तापासूनच दहाड मारायला लागले की. चंद्रा, अगं पठ्ठा बापाला लात मारतोय, तूच शिकवलंस ना त्याला लात मारायला. तशी चंद्रा हसली आणि त्याचा हात पकडून पोटावर ठेवला. आणि मग तर काय, बाळाच्या हालचाली खूप वाढल्या. जणू काही त्याला सुद्धा कळलं की त्याचा बाप आलाय परत आणि त्याच्या प्रेमाचा स्पर्श त्याला होताच. तेही आतमध्ये उड्या मारत होतं. शशी आणि चंद्रा खूप हसत होते आणि बाहेर त्या दोघांचं हसं ऐकून सगळ्यांना आनंद झाला. मग इतक्यात बेल वाजली. नोकरानं दरवाजा उघडला आणि दारात बघितलं तर इन्स्पेक्टर भालेराव आणि त्यांची बायको होते. आणि त्यांना बघितलं आणि रविशेठना खूप राग आला. आणि रविशेठ म्हणाले, आता काय राहिले तुमचं इथं? आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं, नाहीतर अख्खीच्या अख्खी पिस्तूल तुझ्या छाताडात रिकामी करीन. कारण तू खूप प्रामाणिक आहेस ना, मग इथे कशाला आलास? तुझा वेळ वाया घालवायला. शशीला पकडलं म्हणून जे मेडल मिळालं ते मेडल छाताडावर लाव आणि फिर, असं म्हणून रविशेठ इन्स्पेक्टर भालेराववर खूप चिडले. आणि इन्स्पेक्टर भालेराव मान खाली घालून दरवाजात उभा होते. आणि इतक्यात शशी बाहेर आला चंद्रासोबत आणि म्हणाला, थांबा बाबा, खरं तर हेच आहेत माझे तारणहार आणि या सगळ्या खेळाचे मास्टर माइंड. तसे सगळे चकित झाले आणि पांडू म्हणाला, म्हणजे छोटे शेठ, हे पोलीस सामील आहेत होय तुम्हाला? आणि शशी म्हणाला, दिलीप कुमार, खरा वस्ताद तोच असतो जो कुस्तीच्या आखाड्यात शेवटपर्यंत आपली चाल समोरच्याला कळू देत नाही. आणि या कुस्तीच्या आखाड्यातले खरे वस्ताद आहेत इन्स्पेक्टर भालेराव. या भालेराव सर, आत या, असं म्हणून शशीने त्यांना आत घेतलं. आणि इन्स्पेक्टर भालेराव सुद्धा आतमध्ये आले आणि आता सगळे चकित झाले.